कोल्हापुरात दुधाळीत असणाऱ्या विकास विद्या मंदिर व नूतन आदर्श विद्यालय शाळेच्या समोर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले। घरातील नाशवंत पदार्थ, प्लास्टिकच्या पिशव्या, पत्रावळ्या, ग्लास, कुजलेले अनेक पदार्थ, दारूच्या बाटल्या तसेच मलमूत्र, नासके अन्न असा महाकचरा कोंडाळा या ठिकाणी निर्माण झाला असून याकडे महानगरपालिकेकडून दुर्लक्ष होतंय। विकास विद्या मंदिर व नूतन आदर्श विद्यालय येथे 400 ते 500 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। हे विद्यार्थी त्याच कचऱ्यामधून येता जाताना दिसतात। अनेक वेळा स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेला विनवणी करूनही या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधला जात नाही। नागरिकांसोबतच विद्यार्थ्यांना या गोष्टीचा त्रास होत असेल, यामुळे अनेक आजारांना निमंत्रण सुद्धा आलंय। विद्यार्थी, कर्मचारी आणि शिक्षकांना प्रचंड दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे याकडे महानगरपालिकेने लवकरात लवकर लक्ष द्यावे अशी मागणी विद्यार्थी व शालेय प्रशासनाकडून होतीये। जर याकडे लवकरात लवकर लक्ष नाही दिलं आणि शिक्षक, कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना तसेच भागातील नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवू लागल्या तर महानगरपालिकेला जबाबदार धरण्यात येईल असं स्थानिक प्रशासन व पालकांकडून सांगण्यात आलंय।